बिग बॉस मराठीचा नवीन म्हणजेच यंदाचा 5वा सीझन पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत आहे। या शोमध्ये नवनवीन गोष्टीही पाहायला मिळत आहेत। बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनला सुरुवात होऊन आता जवळपास 50 दिवस झालेत। त्यामुळे या घरातील स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळतेय। या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतोय। त्याच्या प्रत्येक कृतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये आनंदी भावना पाहायला मिळतेय। त्यामुळे त्याच्या चाहते मंडळींसह प्रेक्षकांनाही तो या शोचा विजेता व्हावा अशी इच्छा आहे। अशातच बिग बॉस मराठीचे काम जवळून पाहणारे व कलर्स मराठी वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी देखील तो टॉप 5 मध्ये येईल असं म्हटलं आहे। केदार शिंदे यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅचअप मध्ये मुलाखत दिली। यावेळी केदार शिंदे यांना टॉप 5 मध्ये कोण येईल असा प्रश्न विचारण्यात आला। याचे उत्तर देत केदार शिंदे यांनी असं म्हटलंय की मला नाही माहिती। या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे, कारण दर आठवड्याला गेम ज्या पद्धतीने फिरत आहे त्या पद्धतीने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे आणि बिग बॉसच्या घराबाहेरील प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे। या घरातील प्रत्येक जण हा जिंकायलाच आला आहे, त्यामुळे कुणीही शस्त्र टाकून घरी येणार नाही। प्रत्येक जण लढेल, पण आता शेवटी टॉप 5 मध्ये कोण येईल हे मलाही माहिती नाही। यापुढे त्यांनी असं म्हटलंय की जनतेचा रेट जो दिसत आहे त्यानुसार सूरज शेवटच्या टॉप 5 मध्ये असेल असं मला वाटतंय। जे काय वोट्स येत आहेत ते जगजाहीर आहेत, त्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे सूरज हा असायलाच पाहिजे। बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने अनेकदा केलेल्या साध्या सोप्या कृतींमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। सुरुवातीला त्याला बिग बॉसचा गेम कळत नव्हता, पण आता त्याला हा खेळ कळायला लागला असून प्रत्येक टास्कमध्ये तो आपला जीव लावून खेळत आहे। तुम्हाला सूरजचा गेम कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।